नमस्ते. जय हिंद. वंदे मातरम. सर्वांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपल्या देशात तिरंगा मोठ्या अभिमानाने फडकवला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, आपला हा राष्ट्रीय ध्वज आज जसा दिसतो तसा तो सुरुवातीला नव्हता. तिरंग्याचा इतिहास काय आहे आणि या दोन राष्ट्रीय सणांच्या दिवशी ध्वज फडकवण्यामध्ये नेमका फरक काय असतो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या तिरंग्याचा इतिहास खूप रंजक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अनेक वेळा आपला ध्वज बदलला गेला. सर्वात पहिला अनधिकृत ध्वज 1906 मध्ये कलकत्त्यात फडकवला गेला होता, ज्यामध्ये हिरवा, पिवळा आणि लाल रंग होता. यानंतर 1907 मध्ये मादाम भिकाजी कामा यांनी पॅरिसमध्ये भारताचा ध्वज फडकवला. पण आज आपण तो तिरंगा पाहतो त्याची रचना पिंगली वेंकय्या यांनी केली होती. त्यांनी गांधीजींच्या सांगण्यावरून हा ध्वज तयार केला. सुरुवातीला त्यात चरखा होता. शेवटी 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने या ध्वजाला भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली आणि चरख्याऐवजी 24 आऱ्याचे अशोक चक्र ध्वजाच्या मध्यभागी समाविष्ट करण्यात आले. आपल्या तिरंग्यातील प्रत्येक रंग काहीतरी सांगतो. सर्वात वरचा केशरी रंग शौर्य आणि त्यागाचे प्रतीक आहे. मधला पांढरा रंग शांतता आणि सत्याचा संदेश देतो. सर्वात खालचा हिरवा रंग देशाची समृद्धी आणि प्रगती दर्शवतो आणि मध्यभागी असलेले निळे अशोक चक्र आपल्याला सतत पुढे चालण्याची म्हणजे प्रगतीची प्रेरणा देते. आता वळूया आपल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वज फडकवण्यात नेमका काय फरक असतो, याचे 3 मुख्य नियम आहे. पहिली गोष्ट म्हणजे ध्वजारोहण. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ध्वज दोरीच्या साहाय्याने खालून वर खेचला जातो आणि मग फडकवला जातो. हे देशाच्या स्वातंत्र्याचे आणि नवीन उदयाचे प्रतीक आहे. आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ध्वज आधीच खांबावर वर बांधलेला असतो. तो फक्त दोरी सोडून उघडला आणि फडकवला जातो, कारण देश आधीच स्वतंत्र झालेला असतो. 15 ऑगस्टला देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात, कारण स्वातंत्र्याच्या वेळी देशाचे राजकीय प्रमुख पंतप्रधान होते. 26 जानेवारीला देशाचे राष्ट्रपती कर्तव्यपथावर ध्वज फडकवतात, कारण या दिवशी देशाचे संविधान लागू झाले आणि राष्ट्रपती हे संविधानानुसार देशाचे प्रमुख असतात. 15 ऑगस्टला मुख्य कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर होतो. 26 जानेवारीचा मुख्य सोहळा दिल्लीच्या राजपथावर परेडसह पार पडतो. तर मित्रांनो, हा होता आपल्या तिरंग्याचा गौरवशाली इतिहास आणि आपल्या राष्ट्रीय सणाचे महत्त्व. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. भारत माता की जय. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि काळजी घेत राहा. बाय बाय. टेक केअर.